महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ ची सिरीज बनवतोय. त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला सर्व महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट कॉलेजचा एक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली की त्याच्या माध्यमातून प्लेलिस्ट बनवलेली आहे. आणि ह्या प्लेलिस्ट मधून आपल्याला सर्व जे काही कॉलेजचं कट ऑफ आहे तो डिटेल्स मध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामधील आजचा हा जो व्हिडिओ बनतोय तो म्हणजे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भंडारा किंवा त्याला आपण जीएमसी भंडारा असं म्हणतो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा. हा कॉलेजचा फोटो आहे. या ठिकाणी सुद्धा माझे खूप सारे विद्यार्थी आहेत. 2024 ची स्थापना आहे, ज्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कॉलेज अशा प्रकारचा ज्यावेळेस कन्सेप्ट आला होता, त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने एकूण 10 कॉलेज 2024 मध्ये काढले होते. त्यामधील हे कॉलेज निघालेलं आहे. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन होतं त्या काळी. आता जवळपास 2 वर्ष झाली. डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल रोड भंडारा या ठिकाणी हे कॉलेज आहे. भंडारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. 1268 हा याचा कॉलेज कोड आहे. कॅटेगरी वाईज जर आपण कट ऑफ आपण पाहायला जाणार आहे आता सध्या, इकडे ओपन कॅटेगरीसाठी जर कट ऑफ किती आहे हे जर पाहायचं म्हटलं आपण तर आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. एक तर राऊंड 1 मध्ये 510 मार्काला पहिल्या राऊंड मध्ये 508 आणि 506 राऊंड 3 मध्ये जनरल कॅटेगरीच्या ओपन कॅटेगरीमध्ये. वुमन मध्ये 510 पासून 505 पर्यंत आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो. एसएमएल म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. हिली एरियामध्ये आपल्याला 4 मार्काचा फरक दिसतोय. तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला 501 पर्यंत मार्क्स असणाऱ्या कमी असणाऱ्या स्टुडंटला हे मिळालेलं आहे. म्हणजे 4092 म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेज असताना सुद्धा 4092. खरं तर भंडारा हे कॉलेज जे आहे ते पीडब्ल्यूडी साठी 385 हा कट ऑफ आहे. खरं तर हा कट ऑफ तुम्हाला व्हेरी होतो, मी प्रत्येक वेळी सांगत असतो. भंडारा हे कॉलेज महाराष्ट्र राज्यामधल्या असणाऱ्या टोटल एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधील खालून 3ऱ्या क्रमांकाला येऊ शकतं. गडचिरोलीचा सगळ्यात कट ऑफ कमी असतो आणि त्यानंतर भंडाऱ्याचा एक कमी असतो, त्यानंतर गोंदियाचा. खरं तर हे कॉलेज असे रँकिंग वाईज आपण का ठेवलेले आहेत तर खूप वेळा मुंबई पुण्याच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांकडे जाण्याचा कल असतो. म्हणजे पुणे मुंबईमध्ये असणाऱ्या स्टुडंटला राहणाऱ्या तिथंच ऍडमिशन घ्यावं असं वाटतं आणि इकडे सर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुणे मुंबईला ऍडमिशन घ्यावं. म्हणजे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणच्या विदर्भातील लोकांना मात्र मुंबईकडे जाण्यासाठी कल असतो आणि मुंबईच्या लोकांना इकडे न जाण्याचा असतो. त्यामुळे मेरिट इकडे थोडंसं कमी साईड नसतं. त्यामुळे कट ऑफच्या आसपास हा आपल्याला म्हणजे जो काही गव्हर्नमेंटचा कट ऑफचा फायनल कट ऑफ आहे ना त्याच आसपास आपल्याला इकडे मेरिट दिसतंय. हे आपण रँकिंग वाईज बघायला गेलं तर आपण हे शेवटच्या 4-5 कॉलेजमध्ये आपण ह्या भंडारा जीएमसीला देतो. खरं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळं असं काही रँकिंग नसतं. सर्व ठिकाणी सारखंच अप्रोच असतो. पेशंट फ्लो पण चांगला आहे. जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल इकडे अटॅच आहे. ईडब्ल्यूएस साठी 489 पासून 488 पर्यंत आणि फिमेल कॅन्डिडेटला 488. हिली एरियामध्ये आपल्याला 2 मार्काचा डिफरन्स आणि दिसतोय 486 पर्यंत. एससीबीसी साठी 506 पासून 503 पर्यंत हा कट ऑफ फायनल लेवलचाच कट ऑफ आहे बघा. फिमेल मध्ये सुद्धा हा 503 पर्यंत आलेला आहे. 4855 एवढा एसएमएल कमी असला तरी सुद्धा आपल्याला हे कॉलेज मिळताना आपण पाहिलेलं आहे. इकडे आपल्याला 4800 हा आहे प्रकार. तर एकंदरीत 501 स्कोर असणाऱ्या 48 नाही हा 3800 आहे समजा, सॉरी. तर एसीबीसी मधून आपल्याला 501 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड 3 मध्ये फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळालेलं आहे. आणि इकडे एसीबीसीचा पीडब्ल्यूडी साठी नाही, हा जो कट ऑफ आहे तो हा हिली एरियाचा 503 मार्काच्या विद्यार्थ्यांना. म्हणजे हिली एरियामध्ये आपलं हे जे ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्यामुळे त्याचा कट ऑफ खालीच यायला पाहिजे असं काही नाहीये. तो व्हेरी थोडंफार मागं पुढं होऊ शकतो. परंतु हिली एरियाचं तुमचं सर्टिफिकेट असलं तर तुम्ही काढावं का तर 100% काढावं. झाला तर फायदाच होतो पण लॉस तर कसला होत नाही. एक तर फायदा होणार नाही परंतु लॉस होणार नाही 100%. ओबीसी साठी 506, 505 आणि 504 हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. फिमेल मध्ये मात्र तो 3687 पर्यंत एसएमएल आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला पीडब्ल्यूडी साठी 182 एवढ्या स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळताना आपण पाहिलेलं आहे. परत
पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे फिजे या कॅटेगरीसाठी इकडे 475 जनरल साठी, 471 फिमेल कॅन्डिडेट साठी आहे. NTB साठी 464 आणि 450 हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. 10,266 SML आणि 7,584 इकडे आपल्याला व्हीजे मध्ये पाहायला मिळतो. NTC कॅटेगरीसाठी 503 पहिल्या राऊंड आणि 501 हा कट ऑफ एकदम शेवटचा कट ऑफ आहे बघा. म्हणजे 39 एवढा SML असणाऱ्याला हे कॉलेज मिळालं. फिमेल कॅन्डिडेटला मात्र इकडे 497 म्हणजे 4470 एवढा SMLच्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. NT3 साठी 503 तिसऱ्या राऊंडला आणि हिली एरियामधून 477. इकडे खूप ड्रास्टिक चेंज आहे, कारण गेल्या वर्षी हिली एरियाचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे होतं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन होण्यात आलेलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी हिली एरियातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा एक टॉपिक बेनिफिशरी तिसऱ्या राऊंड मध्ये झालेला होता. SC कॅटेगरीसाठी राऊंड 1, 2, 3 मध्ये हा जो कट ऑफ आहे तो 433 पासून 429 आणि 426 आणि फिमेल मध्ये 429 हा SML आपला आहे. PWD साठी हा SML अगदी 57,000 SML ला सुद्धा PWD चा आहे. ST कॅटेगरीसाठी 343, 341 आणि 338 जनरल मधून आणि 340 स्कोर असणारे आणि 24,455 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे भंडाऱ्याचं कॉलेज मिळालेलं आहे. आपल्याला हे ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा हे कॉलेज असल्यामुळं या GMC भंडारा या ठिकाणी हे बघा, आपण इकडे 25 मार्काचा डिफरन्स दिसतोय. 530 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे ऑल इंडियामधून आणि 526 ला EWS आणि 530 ला OBC. मी नेहमी सांगत असतो की OBC आणि ओपनचा कट ऑफ ऑल इंडियामध्ये 1 मार्काचा डिफरन्स असतो. हार्डली 1 किंवा 2 किंवा सेम कॉलेज वाईज डिफर 2 मार्काचा असू शकेल. EWS मध्ये मात्र 1, 2, 3, 5 पर्यंत आपल्याला डिफरन्स दिसतो. SC कॅटेगरीसाठी तोच जर कट ऑफ पाहायला गेला तर 70 मार्काचा फरक आपल्याला इकडे पाहायला मिळतो. ST मध्ये फार फरक ऑल इंडियामध्ये दिसत नाही, 80 मार्काचा दिसतो. परंतु इकडे महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र जवळपास 200 ते 250 मार्काचा ST कॅटेगरीला आणि SC कॅटेगरीला 70-80 मार्काचा 90 मार्कापर्यंत किंवा 90 मार्कापर्यंत 100 मार्कापर्यंत डिफरन्स आपल्याला पाहता येऊ शकतो. हायएस्ट झाला तो. आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना हा जो काउन्सिलिंगच्या याच्यामधून आपल्याला एक स्पेशल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1, 2, 3 साठीचा हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. याचा SML पण इकडे आहे. आजपर्यंत आपण सर्व महाराष्ट्र राज्यामधील 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफचा राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहत आलेलो आहे. ह्या कट ऑफ मध्ये आपण सर्व गोष्टीचं उहापोह केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे हा जो कट ऑफचे सर्व व्हिडिओ आहे ते सर्व आपल्याला एकत्रितरित्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतात प्लेलिस्टमध्ये आणि सर्व बघू शकता. बऱ्याच वेळा आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं त्यांनी ह्या नंबरवर संपर्क करू शकतात. त्याचबरोबर आपलं बुकलेट सुद्धा उपलब्ध आहे, त्याला 450 रुपये पाठवून तुम्हाला डोर स्टेप पर्यंत आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. GMC भंडारा ह्या कॉलेजचा कट ऑफ आणि ऑल इंडिया जो काही ऑल इंडियामध्ये या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.